मान्सूनपूर्व आलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान माजवले असून वर्धा जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरूच असून पावसामुळे एकीकडे शेतकरी बांधवांचे आतोनात नुकसान झाले असून या पावसाने अनेक ग्रामस्थांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे। आलेल्या अवकाळी पावसामुळे रेल्वे विभागाच्या कामाची पोलपट्टी उघडी केली आहे। पुलगाव जवळील मलकापूर बोदड या मार्गावर लोकांना जाण्या येण्यासाठी रेल्वे लाईनचा भुयारी मार्ग बनवला आहे। नागरिकांसाठी ही सुविधा करत असताना भारतीय रेल्वे विभागाने भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येकडे लक्ष दिले असते तर ही परिस्थिती कदाचित उद्भवली नसती। पावसाच्या पाण्याने संपूर्ण भुयारी मार्ग जलमग्न झाला असून यावेळी देवळी पुलगाव आरवी दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहेत। भुयारी मार्ग जलतरण तलाव बनला असून रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणाचे हे उदाहरण आहे। आता आवक जावक बंद झाला आणि पुन्हा सांगलीला पेशंटचा प्रॉब्लेम आहे, पुलगावचा प्रॉब्लेम आहे, माल टाल शेतीवाडीचे काम जोड्या घोड्या या सर्व ठप्प आहे। कसं करायचं साहेब? आता याचा विचार तुम्ही करा। सरकार तर काही लक्ष देतच नाही, पण तुम्ही तरी रेल्वे मंत्री काही नाही काही त्याच्यावर ध्यान द्या आणि ग्रामीण भागाचं काम आहे याच्यावर विचार करा आणि ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करा। शाळा लागन, शाळेच्या मुलांचा प्रश्न आहे, कास्तकाराचा प्रश्न आहे आणि येणारा जाणाराचा प्रश्न आहे। पुन्हा इथून पाणी काढण्याचा प्रश्न हा मोठा भारी आहे। नाली करून यशोदा नदीच्या पुलावर पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करा। हेच एक तुमची मोठी बाब आहे। प्रतिनिधी जावेद खान, NDP न्यूज मराठी, वर्धा।